असले तरी वेदाचे अधिकारी सगळे नाही. 4 शिष्य वेदव्यासांचे अतिविद्वान, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 आहेत. 4 वेदाचे 4 अधिकारी आहेत. 4कडे देऊन सांगितलं याचा प्रसार सुद्धा करा. पहिलं शिष्य आहे सुमंत आहे आणि वैशंपायन आहे. असे या शिष्यांना सांगितलं तुम्ही या वेदाची असणारी प्रसार करण्याचं काम करा. मग ते महान किती महान असतील, पण समाजासाठी सामान्यासाठी काय केलं हे त्यांना दुःख आहे. माऊलींनी सांगितलं वेद कसे आहे, वेद संपन्न होय ठाई कृपण ऐसा आन नाही जो काने लागला ते वर्णाचे. वेद कृपण झाला तेने वर्णाचे काने लागला. स्त्री शूद्राचे आबोला धरुनी ठेला ठाई. नाथ बाबा वर्णन करतात वेद संपन्न आहे पण कृपण आहे. वेदानं 3च वर्णाला अधिकार दिला. स्त्रीला आणि शूद्राला सेवकाला वेद वाचण्याचा वेद सांगण्याचा अधिकार नाही. मग याने काय करायचं? यांच्या असणाऱ्या उद्धाराची काय गती आहे, कोण त्याची गती होईल? या लोकांनी काय करायचं या कलियुगामध्ये? त्यावेळेला सामान्य लोकांसाठी काहीतरी करणं गरजेचं आणि म्हणून त्यावेळेला अशी दशा निर्माण झाल्यानंतर गुरुजी सांगायचे त्या काळामध्ये की तुम्ही तुमचं तत्पर व्हा, सद्गुरु तुमच्या जवळ आपोआप येईल. सद्गुरु शोधण्याची गरज नाही. अधिकार मिळवणं हे आपल्या हातात आहे दादा. कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी दे. त्याला देव देतो. एवढंच नाही तर आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव. माझ्या विठोबाला पिता प्रेम भाव, माझ्या विठोबाला पिता प्रेम भाव, माझ्या विठोबाला पिता प्रेम भाव, माझ्या विठोबाला पिता प्रेम भाव. आपणची देवा होय गुरु आपणची देवा होय गुरु. हरिय देवा पुरवी वासना, हरिय देवा पुरवी वासना, आपणची देवा पुरवी वासना, हरिय देवा पुरवी वासना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. नाही योग्य वेळी जर गुरु मिळाले तर स्वतः भगवान परमात्मा त्या साधकाचा गुरु होतो. परभणीकर गुरुजींची भाषा. गुरुजी म्हणायचे त्या काळामध्ये सामान्याला पटवून देण्यासाठी शेतकऱ्याचा दृष्टांत दिला त्यांनी. त्यांचे श्रोते बरेचसे आहेत. भाग्यवान आहे त्यांचे ज्यांनी शब्द ऐकले. तयाचे विसाट शब्द सुखे मनो येती वेद. आणि त्यांनी सांगितलं उन्हाळ्यामध्ये 2 चांगल्या पाळ्या घालाव्या लागतात.
त्याच्यानंतर रोहिणी नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर कडीकाठ्यानं बारीक बारीक तण उगवत आहे. मग त्याला एक पाळी घालावं लागतीये, तेव्हा कुठं फिरायचं नसते. आणि नंतर मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर भूमी पूर्ण भिजलेली आपली जमीन, आपल्या भाषेत आता जमीन वापशेवर आली, जमीन खपली. आणि मग शेतकऱ्यानं मोग उचला आणि पेरायला लागा. जमिनीमध्ये वाफ आहे. तसं ऐसी साम्य कर्म दशा जेत होय विरेशा तै सद्गुरु पैसा भेटेची. अशी जर आपली अवस्था झाली, अंतःकरणामध्ये गुरु भेटण्याविषयी तळमळ निर्माण झालेली आहे, काही ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त चित्त पांडुरंगा झुरतसे ऐसे चिंता करी सदा आणि अशी अवस्था ज्या वेळेला निर्माण झाली तेवढ्यामध्ये वेदव्यास भगवंताला भेटण्यासाठी देव ऋषी नारदांचं आगमन झालं. नारायण
असं ज्या वेळेला महर्षी नारदांनी वेदव्यास भगवंताला विचारल्यानंतर ते सांगतात, नारदा, तुमच्यासारख्या ज्ञानी पुरुषाला मी माझी व्यथा सांगणं बरोबर नाहीये, कारण माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतरच हे सगळं तुम्हाला कळालेलं आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहरीची न लगे. आणि म्हणून तुम्ही माझं सर्वस्व जाणत आहात, त्या वेळेला आस्तेव मे सर्वमिद त्वयोक्तम. कारण मी असणार माझ्याबद्दल जर विचारत असताल तर मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहात आणि हे तुम्ही जाणत असल्या कारणाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. कारण काही गोष्टी असणाऱ्या लपवून ठेवता येत नाही आहे आणि त्या गोष्टी सांगण्याकरता योग्यतेचाच आपल्याला सखा भेटावा लागतो. त्याला मित्र म्हणतात. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक जिवलग मित्र असणं गरजेचं आहे. आपल्या सुखदुःखाचा उलगडा त्याच्या जवळ करावा लागतो, पण मित्र मात्र इमान इतबारीचा असावा. नाहीतर तुमचं सगळं रडून ऐकणारा आणि समाजाला हसून सांगणारा जर असेल, असा अनुभव आपल्या जीवनामध्ये बराच प्रपंचामध्ये येतो. एखाद्या आपल्या मुलाच्या मित्राला जर आपण सांगितलं ना, रे बाबा तुझं ते ऐकतोय रे, त्याला म्हणावं जरा नीट वाग, असे घरामध्ये उळधान करू नको, आई बापाला वाईट शब्दानं बोलू नको, समजून सांग. महाराजाला तेवढी संधी मिळतीये आणि समजून सांगायचं सोडून सांगतो, तू म्हातारा लईच खराब आहे. मी लई दिवसानं त्याचा स्वभाव जाणतो, त्याचं गावात कोणासंग जमलं नाही, तू याच कसं संग जमा, जाऊ दे वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात टाकण्याचा जर असा सल्ला देणारा मित्र असेल तर दादा अशा मित्राला सांगू नका. मित्र कसा असावा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे. प्राणाचे सोयरे भेटे, जिये जिवे उमटले संकटे, ते तन्वेदता न वाटे संकोच काही. प्राणाचा सोयरा महाराज, एकमेकाला प्राण देणारे, जसं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे, तशा मित्राचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. ते प्राणा परवते, आवडते मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. प्रेमाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुरी आम्ही. असे मित्र नारद आणि वेदव्यास एकत्रित आले. इंटरव्ह्यू करायची इंटरव्ह्यू होतं कसं आलं गरजेची. या बाळून जाऊन या 10 मिनिटाची इंटरव्ह्यू करू, प्रत्येकाला जावं.
शब्द असला त्यावर कोणीच बोलू शकत नाही. मी पिशू वगैरे सगळं बंद केलं का? YouTube बंद करा. चालू आहे हा बंद करा ते. आपा YouTube चालूच राहिले. बंद करायचं मला तो आपला सचिन कुठे गेला भाऊ? बंद करा, बंद करा. काय माहित नाही. YouTube बंद केलं. हे बंद काय करते?